तर नमस्कार मित्रांनो, आपण आत्ताच एक तलाव बघून आलो होतो. तर तलावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक गुहा सापडली. तर गुहाच्या इथं एक मोबाईल पडलेला होता आणि मोबाईलच्या शेजारी कुणीच नव्हतं. तर त्यावेळेस तो मी मोबाईल घेतला आणि इथलाच एक माझ्या गावाकडचे पोलीस होते, त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडे सबमिट करून आपण जावं म्हटलं. पण तेवढ्यात त्यांच्याच मित्राचा फोन आला त्याच्यावर आणि आपण तो कॉल उचलल्यानंतर कळलं की मोबाईल यांचाच आहे आणि ते विसरले होते. तर त्याच्यानंतर त्यांची आमची भेट झाली आणि त्यांना तो आपण मोबाईल आता दिलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला गड किल्ले फिरून लोहगड बघून कसं वाटलं सांगा? एक नंबर वाटलं. भारी वाटलं. म्हणजे इथं काय महाराजांचे गड किल्ले फिरण्यामध्येच खरं सुख आहे असं समजा तुम्ही. कारण की माझ्या आत्ता पायामध्ये बघितलं तर चप्पल नाहीये, मी बलिदान मास पाळतो हा. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युअसली म्हणजे आम्ही सकाळी आलो होतो, आम्ही नॉनस्टॉप गड चढलेला आहे. एवढ्या उन्हाचं गड चढणं म्हणजे ते पण काय सोपी गोष्ट नाही. पण एक बाबा की सह्याद्री फिरायची आपल्याला, सह्याद्रीची आवड आहे म्हणून नक्कीच गड किल्ले एक्सप्लोर केले पाहिजेत. आपण नाही करणार तर कोण करणार ना. पुढच्या पिढीसाठी जे गड किल्ल्याची माहिती हे देणं महत्वाचं आहे. तेच काम आपण करतोय. नक्की सगळ्यांनी गड किल्ले हिंडलं पाहिजे. ठीक आणि आहे. दादाने आम्हाला मोबाईल दिलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओकेच. शेअर लाईक शेअर सबस्क्राईब. ओकेच. थँक्यू. बाय.